पालघरमध्ये विराट मोर्चा। जीवन मरणाच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक। विविध 12 मागण्यांसाठी पालघरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेने विराट मोर्चा काढला आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। डहाणूमधून निघालेला मापकचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला। पालघर जिल्ह्यातील जल, जमीन आणि जंगल या ज्वलंत प्रश्नावर मार्क्सवादी पक्षांचं आंदोलन पालघरमध्ये दाखल झालं। वाढवण आणि मुरबे बंदराचे प्रकल्प बंद करणे, अदानी उद्योग समूहाकडून बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर रद्द करणे, शेतकऱ्यांच्या नावावर झालेले वनपट्टे, मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत करणे अशा विविध 12 मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला आहे। आम्ही आज लॉंग मार्च आली तिथं आमचं फार प्रश्न हा स्मार्ट मीटर आहे। त्याच्यात आम्हाला पहिला मीटर होता त्याच्यात 100 बिल यायचा, तर आता आम्हाला 30 मीटर बदलून दिला, स्मार्ट मीटर दिला, तर आम्हाला आज 2000 वर हे बिल येईल। आमचे आज रोजगाराचा प्रश्न आहे, मजुरी नाही, जगायचा कसा यो प्रश्न आहे। त्याच्यात आम्ही सांगू काय, आम्हाला आमचे पोरा आम्ही हाल अपेक्षा करून आमची पोरा शिकवेला हा, ते पोराला नोकऱ्या नाही। आज सरकार म्हणजे आम्हाला बाई लोकाला आम्हाला फसवा निघाला। 15,000 2014ला 15 लाख सांगलं ना, आम्हाला आता 15,000 महिन्याला दिजत। आम्ही सरकारला आज जाब विचारायचे हा काय, आम्हाला तुमचं 1500 रुपये नको। आमचे पोराला जर एक पोराला 10,000ची महिन्याला नोकरी दिली तर आमच्या घरात 2 पोरा हा तर 20,000 येते। तुझे 1500 रुपयाची आम्हाला गरज नाही, ही पण आम्ही जाब विचारायचे हा। पाणीचा प्रश्न आम्ही आमच्या बायका म्हणजे पुरुषाच्या जोडीला तर काम करतोच, पण घराचाच काम करून पाण्यासाठी आमच्या बाया फार वन भटकत। त्याच्यासाठी आम्ही सरकारकडे फार वेळा आम्ही जाणाले, पण आम्हाला सांगला काय जल जीवन मिशन ही योजना तुमच्या घरावरही नल येईल, पण नल तर दिलं पण ते नलाला पाणी नाही। आज पण आमच्या बाया इकडं तिकडं पाणीसाठी भटकत आहात आणि बरेच प्रश्न आमचा हा रेशनचा आम्ही सांगू काय, महागाई आहे एका बाजूने, जर आता रेशन बंद झाला तर जी आम्ही त्याच्यावर आधारित आहात तर ती रेशन बंद झाला तर आज कणी आम्ही दुकानात जाऊन घ्या तर ती 60 रुपयाला मिळलं, तर एकदाच आम्ही ते दुकानदारावरच अवलंबून राहिली तर ती कणी 60 रुपयाची आहे तर ती 100 रुपये हेल काय, तर 100 रुपये झालं तरी आम्ही उपाशी नाही राहू शकू, तर ते आम्हाला दुकानदाराकडे धाव घ्यायच लागल असं प्रश्न हा। तर त्याच्यासाठी आम्ही सांगू काय, रोजगार हमीचा जो तुम्ही कायदा बंद केला तो तुम्ही चालू केला पाहिजे। आम्ही तो संघर्ष करून आदिवासी असो किंवा बिगर आदिवासी होवा ती लढा करून तो कायदा आम्ही मिळवला, पण तो सरकार आज कायदा क्या बंद कर। आज आदिवासी गरीब गरीब जनता आहे, आम्ही आमची लोक मागणी करत काय, आम्हाला 200 दिवस काम द्या आणि 600 रुपये मजुरी द्या, तर त्याच्यासाठी हे सरकारला आम्ही जाब विचारत जात आहात।